नमस्कार मित्रांनो. उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी आकाशात घडणार आहे एक अद्भुत खगोलीय घटना, पूर्ण सूर्यग्रहण. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे का? सूर्यग्रहणाच्या वेळी सूतक लागणार आहे का? ग्रहणाच्या काळामध्ये काय करावे आणि काय करू नये? आणि ज्योतिषशास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचे राशीनुसार काय महत्त्व आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायची आहेत. आता सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट रेषेत आले आणि चंद्र सूर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते. पूर्ण सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्याचा प्रकाश पूर्णपणे झाकतो आणि काही काळासाठी दिवसासारखे असलेले आकाश अचानक अंधारमय दिसू लागते. आता उद्याचं जे सूर्यग्रहण आहे ते पूर्ण सूर्यग्रहण आहे, आंशिक असे नाही. आणि याच्यामध्ये काही विशेष भागामध्ये हे संपूर्ण सूर्यग्रहण पाहण्याचा योग येणार आहे. तो म्हणजे रशियाकडचा उत्तरेकडचा भाग, स्पेन, ग्रीनलँड, आइसलँड या भागामध्ये पूर्ण स्वरूपातलं सूर्यग्रहण दिसणार आहे आणि काही प्रदेशामध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नाही. भारताच्या प्रमाण वेळेनुसार हे ग्रहण साधारण रात्री 9:15च्या आसपास सुरू होऊन 13 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत चालेल. म्हणजे साधारण 2, 2:30, 3, 4 3 वाजेपर्यंत वगैरे चालेल. ही वेळ भारतातल्या आकाशात दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची वेळ नाही. त्यामुळे रात्र असल्यामुळे ग्रहण दिसणार नाही. मग आता पुढचा प्रश्न असा होतो की मग सूतक काळ पाळायचा का? तर हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ पाळला नाही तरी चालणार आहे. सूतक काळ लागू मानला जात नाही. पंचांगानुसार सुद्धा सूतक काळ मानला जात नाही. ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही जप करू शकता, विष्णू सहस्रनामाचा एखादा पाठ करू शकता आणि मंत्र, ध्यानधारणा किंवा आत्मचिंतन केलं तरी चालेल. आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ग्रहणाचा संबंध सूर्य आणि चंद्राशी जोडला जातो आणि कुंडलीतल्या स्थितीनुसार वेगवेगळे परिणाम पण त्याचे सांगितले जातात. ज्योतिषीय परिणाम हे श्रद्धा आणि ज्योतिष परंपरेवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक निष्कर्ष समजायचं काहीही कारण नाही. तर मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026चे पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, पण खगोलीय महत्त्व नक्कीच मोठे आहे. या सूर्यग्रहणाचे राशीवार परिणाम, कोणत्या राशींना फायदा, कोणत्या राशींनी काळजी घ्यावी, हे जाणून घ्यायचे असेल तर कॉमेंटमध्ये आपण ग्रहण टाईप करा. आपण त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन देण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासह. धन्यवाद.